आज दहिवड येथे 18 पगड जाती समाज गणेश मित्र मंडळाकडून समाज प्रबोधनपर असे वसंत अहंकारे यांचे व्याख्यान ठेवण्यात आले होते। यावेळी अहंकारे सर यांनी प्रत्येक नागरिकाच्या, विद्यार्थ्यांच्या तसेच ऐकणाऱ्यांच्या सर्वांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या। प्रत्येकांना आपल्या डोळ्यातील अश्रुधारा आवरणे कठीण झाले होते। अहंकारे यांनी आई काय असते, बाप काय असतो या विषयावर सतत 2 तास विद्यार्थ्यांसह नागरिकांना समजावण्यात यश प्राप्त केले। आई आणि बाप यांच्यावर अनेक उदाहरणं तसेच 20 वर्ष आईबापाच्या घरी राहणारी मुलगी जेव्हा पोलिसांसमोर बापाला म्हणते यांना मी ओळखत नाही असे त्यांनी उदाहरण दिले। मुलाला शिक्षण देऊन मुलगा परदेशी जाऊन नोकरी करतो, त्यावेळेला आईवडिलांच्या अंत्यविधीसाठी तो येऊ शकत नाही, तर त्याचा काय उपयोग या बाबतीतही त्यांनी योग्य असे मार्गदर्शन केले। प्रेम, व्यसन यावर सखोल असे मार्गदर्शन त्यांनी केले। यावेळी देवळा तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सार्थक नेहते, PSI देवरे साहेब, उमेश आहेर, सरपंच भाऊराव सोनवणे, सर्व शाळांचे मुख्याध्यापक व गावातील प्रतिष्ठित नागरिक यावेळी या कार्यक्रमासाठी हजर होते। 18 पगड जाती समाज गणेश मित्र मंडळाचे ही त्यांनी मोठ्या प्रमाणात असे कौतुक केले। असा कार्यक्रम आयोजित करणे हे दहिवडकर यांचे भाग्य आहे आणि दहिवडकरांच्या पाठीशी मी सतत उभा राहील असेही त्यांनी सांगितले। देवळा प्रतिनिधी आदिनाथ ठाकूर, दहिवड। सांगितल्याने आजच्या पिढीला आई बापाविषयी सांगणं हे खूप महत्त्वाचं आहे, कारण की आजच्या मुली आणि मुलं सगळे व्यसनाकडे किंवा प्रेमाच्या दृष्टीने खूप वेगवेगळे याच्याने जात आहेत आणि आपले आई बाप आपल्यासाठी काय करतात, खूप काही करतात। ते त्यांच्या पायाला स्वतःला चप्पल घेत नाही, पण ते आपल्याला चप्पल घेऊन देतात। मी हॉस्टेलला राहते, मला विचारा आई बापाची किंमत काय असते। आज दहिवडला पण एक आश्रम शाळा आहे आणि तिथे पण ते लाखो मुलं तिथे त्या शाळेमध्ये राहतात आणि त्यांना विचारा त्यांना त्यांचे आईबाप काय आहे। जसं वसंत सरांनी त्यांचं व्याख्यान सुरू केलं तसे त्या मुलींच्या डोळ्यातले अश्रू टपकायला सुरुवात झालेली होती। सर धन्यवाद, तुम्ही आम्हाला खूप काही सांगितलं, थँक्यू। 2 फुटावर तुझी आई उभी आहे बघ। बापाचा शर्ट सगळा अश्रूने भिजलेला आहे, आईचा पदर सगळा अश्रूने भिजलेला आहे आणि तुझा बाप पोलिसांना सांगतोय साहेब काय वाटेल ते करा साहेब, पण माझ्या पोरगीला शोधून काढा साहेब, माझ्या पोरगीला शोधून काढा। 2 दिवस झालं शाळेला म्हणून गेली, 2 दिवस झालं कॉलेजला म्हणून गेली आणि माझी पोरगीच घरी परत आली नाही साहेब, माझी पोरगीच घरी परत आली नाही साहेब। साहेब माझ्या पोरगीला शोधून काढा, लय मेहनत केली तिच्यासाठी, लय झिजलोय तिच्यासाठी, माझं लेकरू लय गरीब आहे साहेब, कोणीतरी फूस लावून तिला घेऊन गेलंय साहेब, तिची आई आता मरल साहेब, अन्नाचा कण पाण्याचा थेंब तिच्या पोटामध्ये नाही साहेब, घासायला लागले साहेब। पाहुणे पण आम्हाला रोज फोन करून त्रास देतात, लई नाकाच्या शेंड्यासमोर चालत होतास, कुठे गेली रे तुझी लेक साहेब, साहेब तिला शोधून काढा साहेब। हे पोरीनो या सोशल मीडिया